नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. उरणमधील शेतकऱ्यांना 20 वर्षांनंतर मिळाला न्याय. जमीन बळकावणे शासनाला पडले महागात. उच्च न्यायालयाचा सरकारला मोठा दणका. 2013च्या कायद्यानुसार मिळणार भरपाई. गुहागर तालुक्यातील विसापूर येथील ग्रामस्थ एसटी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे संतप्त महिलांची डेपोवर धडक. डेपो मॅनेजरची उडवाउडवीची उत्तरं. रत्नागिरीत पक्षीमित्र संमेलन उत्साहात संपन्न. धनेश संवर्धनासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन. पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास वाचवण्याचे आवाहन. आणि कोकणात शिमगोत्सवाचा मोठा उत्साह. खेडमध्ये विधिवत पहिला होम संपन्न. भक्तिमय वातावरणात देवीचे पूजन. कोकणवासीय रंगले शिमगा उत्सवात. पाहुयात सविस्तर वृत्त. उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील शेतकऱ्यांना तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला. सार्वजनिक बांधकाम विभागानं कळंबुसरे ते मोठी जुई बायपास रस्त्यासाठी प्रभू ईश्वर म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबाची जमीन 2006-07 मध्ये बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली होती. भूसंपादनाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता आणि नुकसान भरपाई न देता हा रस्ता बांधण्यात आला होता. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट प्रियांका ठाकूर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठानं सरकारी यंत्रणेवर ताशेरे ओढल्यात. जमिनीचे संपादन करत असताना कायद्याचे उल्लंघन झाल्याचे न्यायालयानं मान्य केले. परिणामी 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना 6 महिन्यांच्या आत योग्य मोबदला आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयानं महाराष्ट्र शासनाला दिलेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे हक्काच्या जमिनीसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून अन्यायाविरुद्धचा हा मोठा विजय मानला जातोय. माझ्या बाजूने ॲडव्होकेट प्रियांका सुरेश ठाकूर यांनी केस लावून आज न्यायालयाने मोठा माझ्या बाजूने निर्णय दिलेला आहे. त्याच्यात 2006 पासून ते आजपर्यंत म्हणजे 2026 पर्यंत जो माझा शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि माझा रस्ता जो वापरला गेला, माझी जमीन जी वापरली गेली 2006 पासून ते आजपर्यंत 2026 पर्यंत आणि कलम सन 2013च्या कलम 28 प्रमाणे भूसंपादन निवाडा बनवण्याचा उच्च न्यायालयाने आदेश केलेला आहे. आणि ह्या सर्व मोबदल्यावर 2006 पासून ते आजपर्यंत 2026 पर्यंत म्हणजे जवळजवळ 20 वर्ष व्याजासह रक्कम मला देण्याचं आदेश झालेलं आहे. त्याबद्दल मी मोठा आनंदात आहे आणि ॲडव्होकेट प्रियांका सुरेश ठाकूर यांचं पण मनापासून आभार मानत आहे. गुहागर तालुक्यातील विसापूर येथील ग्रामस्थ एसटी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आता प्रचंड आक्रमक झाल्यात. दररोज सकाळी 9:30 वाजता अपेक्षित असलेली बस चक्क 11 वाजेपर्यंत येत नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेषतः सध्या 10वीच्या महत्त्वाच्या बोर्ड परीक्षा सुरू असूनही एसटीच्या विस्कळीत नियोजनाचा फज्जा उडालाय, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय. या गंभीर समस्येचा जाब विचारण्यासाठी विसापूरमधील मोठ्या संख्येनं महिला आणि ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतमध्ये गर्दी केली होती. या संदर्भात गुहागर डेपो मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरं आणि उलटसुलट उत्तरं देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा तीव्र आरोप ग्रामस्थांनी केलाय. वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही सुधारणा होत नसल्यानं आता सर्व ग्रामस्थ गुहागर डेपोवर धडक देण्याच्या तयारीत आहेत. प्रशासनाच्या बेजबाबदार भूमिकेमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचे भवितव्य धोक्यात आले. जी 7:15 सुटते आणि तळीत साधारण 7:05च्या आसपास यायला पाहिजे, ती गाडी 8:30 पावणे 9 वाजता तळीतच येते. आणि त्या गाडीला जवळजवळ बरेचसे प्रवासी असतात, जे कॉलेज करून व्यवसाय नोकरी करायला जातात, त्या मुले असतात. त्या रात्री अपरात्री इथं रात्री येतात, उतरतात. त्यांचं घरापासून डेपोपासून जाणारं घर 15-20 मिनिटावरती असतं, ते कशा जाणार. दुसरी गोष्ट, सकाळच्या ज्या गाड्या आहेत, आता साधारण 10वीचे पेपर चालू आहेत, तळवली हायस्कूलला जाणारी मुलं सकाळची आहेत, त्यांना आता इथं गाडी जेव्हा 10:30 वाजता हायस्कूल असतं तेव्हा मुलं 11 वाजेपर्यंत विसापुरातच असतात. ती पोचणार कधी शाळेत आणि त्यांचं ते पुढचं अभ्यासाचा वर्ग चालू होणार कधी. आजचे पेपर जे 10वीचे चालू आहेत, ती मुलं जाणार कशी.
ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार सर्व ग्वागर डेपो एस टी डेपोच असेल. त्याचं नुकसान झालेलं भरून देणार कोण? अशा ज्या गोष्टी ज्या कायमस्वरूपी चालल्या आहेत, संध्याकाळी 4ची गाडी 6 वाजता इथे येते विसापुरात, हे कायमस्वरूपी चालले. हे एक दिवसाचं नाही, हे अनेक दिवस चालले. हे कायमस्वरूपी ह्या गोष्टी अशा चालल्या. 2-2 तास लेट, 1.5 तास लेट. वन आच्छादन वाचवण्यासाठी कमीत कमी झाडे तुटतील याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. वनांमुळेच पक्ष्यांचा अधिवास वाचू शकतो. पक्षी हे बीज प्रसारक असतात. निसर्गतः झाडे लावण्याची, वाढवण्याची आणि जगवण्याची प्रक्रिया निसर्ग आणि पक्षी करत असतात. देवराई सांभाळणं आपल्या सर्वांचं काम आहे. पक्ष्यांचा अधिवास वाचवणं, हा अधिवास पुनर्संचयन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. वन विभागामार्फत जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शन आणि सहकार्यानं जिल्हास्तरीय पक्षीमित्र संमेलन रत्नागिरी येथील हॉटेल कोहिनूर येथे संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर जी गुरुप्रसाद, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली तुषार चव्हाण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडचे उपवन संरक्षक किरण जगताप, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी रणजित गायकवाड, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज वर्ल्ड कॉन्फरन्स 2026 पार पडली आणि अतिशय उत्स्फूर्त असा पक्षीमित्रांचा, विविध NGOजचा, जागतिक स्तरावरच्या वाईल्ड लाईफर्सचा सर्वांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. ही बर्ड कॉन्फरन्स घेण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे रत्नागिरीमधलं बर्ड्स पॅराडाईज. इथे 350हून जास्त स्पीशीजचा आढळ आहे रत्नागिरीमध्ये आणि इथले पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांची इच्छा हीच आहे की निसर्ग पर्यटन आणि आपला बर्ड्स टुरिझम हा रत्नागिरी ग्लोबल टुरिझम मॅपच्या नकाशावरती यावा. हाच मूळ उद्देश ठेवून जिल्हा प्रशासनाने वन विभागाला मदत दिली आणि आज हा पक्षीमित्र संमेलन यशस्वीपणे पार पडलेला आहे. आजच्या या संमेलनाला खूप सुंदर असे प्रेझेंटेशन्स होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनेश पक्षी म्हणजे ग्रेट हॉर्नबिल याला रत्नागिरी जिल्ह्याचा निसर्ग पर्यटनाची फ्लॅगशिप स्पीशीज असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधली पहिली बर्ड कॉन्फरन्स ही घेण्यात आली. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बर्ड एक्सपर्टला लेक्चर देण्यासाठी बोलवलं. निसर्गप्रेमी असतील, पक्षीमित्र असतील, कॉन्झर्वेनिस्ट असतील, रिसर्चर असतील, फॉरेस्ट ऑफिसर असतील, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन असेल, सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला. या कॉन्फरन्समध्ये विशेषतः उल्लेख करू इच्छितो की आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री तसेच माननीय जिल्हाधिकारी आणि DFO मॅडम यांनी संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. याच्यामध्ये विविध मायग्रेटरी पक्षी असतील, इतर रेसिडेंट पक्षी असतील याच्याविषयी एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाबरोबरच फ्युचरमध्ये काय प्लॅन करावे लागतील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक प्रायव्हेट ओन जंगलं आहेत, त्या जंगलामध्ये देखील विविधता आहे. विविध पक्षी तर मायग्रेटरी नेचरच्या आहेत. हॉर्नबिल सारख्या पक्षाचं नेस्टिंग पर्टिक्युलरली या भागामध्ये होते आणि 4ही हॉर्नबिलच्या प्रजाती ह्या रत्नागिरी जिल्ह्यात आणि सह्याद्रीमध्ये वास्तव्याला आहेत. एकंदर या प्रोग्राममध्ये आपण हॉर्नबिलला, धनेश पक्षाला फ्लॅगशिप स्पेसिस म्हणून घोषित करण्यात आलं आणि इथून पुढे सगळ्या रत्नागिरी वासियांना आणि एकंदर सगळ्या कोकणातल्या सगळ्या नागरिकांना रिक्वेस्ट आहे की हॉर्नबिलचं नेस्टिंग हे फार मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये होतं आणि एक असं म्हणून की जंगलाचे शेतकरी असं या पक्षाला ओळखलं जातं. म्हणून सर्व लोकांनी हॉर्नबिलचं चांगल्या पद्धतीनं कॉन्झर्वेशन केलं पाहिजे आणि प्रॉस्पेक्ट केलं पाहिजे. रत्नागिरी येथे आयोजित पक्षीमित्र संमेलन 2026 मध्ये धनेश पक्षाच्या संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे यांनी धनेशला जंगलाचा शेतकरी असं संबोधत त्याचं महत्त्व विशद केलं. भारतात आढळणाऱ्या धनेशच्या 9 प्रजातींपैकी 4 प्रजाती एकट्या पश्चिम घाटात आणि रत्नागिरीत पाहायला मिळतात. धनेश पक्षी साधारणतः 50 वर्ष जगतो आणि आपल्या विष्ठेतून 48 प्रकारच्या विविध बियांचा प्रसार आणि 12 किलोमीटरच्या विस्तृत परिसरात करतो. यामुळेच त्याला जंगलाचा खरा शेतकरी मानलं जातं. या कार्यक्रमात वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुनील लिमये, जितेंद्र रामगावकर आणि G गुरुप्रसाद उपस्थित होते. याशिवाय विराल अठल्ये,
यांनी सागरी पक्ष्यांवर तर निकिता शिंदे यांनी रत्नागिरीतील पक्षी विविधतेवर सखोल मार्गदर्शन केले. वाढते शहरीकरण आणि वृक्षतोड पाहता धनेशचे नैसर्गिक अधिवास वाचवणे, नवीन वृक्षारोपण करणे आणि कृत्रिम घरटी तयार करणे ही काळाची गरज असल्याचं मान्यवरांनी यावेळी सांगितलं. पक्षी संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचं आवाहन या संमेलनात करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या कातळ शिल्पांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललंय. कातळ शिल्पांचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण भाग हा राजापूर तालुक्यामध्ये विस्तारलेला आहे. या प्राचीन वारशाचं जतन आणि संरक्षण करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी आता उपलब्ध करून देण्यात आलाय. कोकणातील या कातळ शिल्पांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील आहे. या निधीच्या माध्यमातून शिल्पांच्या भोवती संरक्षण कुंपण घालणे, माहिती फलक लावणे आणि परिसराचा विकास करणे अशी कामे केली जातील. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. काही लोक राजकारणासाठी विरोधात जातात. विशेषतः हा जो कातळ शिल्प हा सगळ्यात मोठा भाग कुठं असेल तो राजापूर तालुक्यामध्ये आहे. राजापूर तालुक्याचे आमदार किरणभैया सामंत झाल्यानंतर स्वतः त्यांनी याचा पाठपुरावा केला, आमच्याकडनं पाठपुरावा करून घेतला. म्हणूनच जिल्ह्यामधली कातळ शिल्प ही संरक्षित झाली आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध आहे. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या 4 किल्ल्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठाअंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. आदरणीय आशिष शेलार साहेबांचं मी सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने मनापासून आभार मानतो. एक शिवप्रेमी म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो. कारण ह्या उपक्रमामुळे अभ्यासिकामुळे आपल्याला भावी पिढीला निश्चित पद्धतीने महाराजांनी घडवलेला इतिहास आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये स्वराज्याच्या एकंदरीत स्थापनेमध्ये सिंधुदुर्गचा सहभाग हे अभ्यास करायला भेटेल, माहिती संकलन करायला भेटेल आणि त्याचबरोबर भावी पिढी आणि जे काही येणारे जे पर्यटक आहेत त्यांनाही त्या निमित्ताने उपलब्ध राहील. त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही 50 लाख केलेली अतिशय महत्त्वाची गुंतवणूक आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही इतिहास घडवला, स्वराज्य स्थापन केलं, त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचं नाव अजून अधोरेखित होऊन जाईल. यासाठी आदरणीय आशिष शेलार साहेब आणि महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार मानतो. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना महायुतीनं मोठं यश संपादन केलं असून या विजयाचा जल्लोष संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळतोय. या घवघवीत यशानंतर आता महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्यात. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. पाहूयात. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समिती याच्यामध्ये 100% यश हे शिवसेना आणि महायुतीला मिळालेलं आहे. आज 41 सदस्य रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार गटनेते म्हणून विलास साळके आणि जिल्हा परिषदेचे मुख्य प्रतोद म्हणून महेश महाप या दोघांची निवड झालेली आहे. तसेच पंचायत समितीचे गटनेते आणि मुख्य प्रतोद यांच्या देखील निवडी झालेल्या आहेत. या निवडी 1.25 वर्षासाठी असतील. जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांच्या निवड नंतर एकनाथ शिंदे साहेब करतील, पण त्यांचा कालावधी देखील 1.25 वर्षच असणार आहे. परंतु ह्या नावासाठी निवडून आलेले पदाधिकारी हे कोणाचं नाव असणार आहे, काय असणार आहे याच्यामध्ये उत्सुकता नक्की असेल, पण कोणीही शिष्टमंडळ घेऊन साहेबांकडे पण गेलेलं नाही, आमच्याकडे आलेलं नाही. त्याच्यामुळे शिवसेना पक्षाच्या मुख्य नेत्यांचा, पक्षप्रमुखांचा जो आदेश होईल तो सगळ्या सदस्यांना मान्य राहील. कोकणातील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक अशा शिमगा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये रविवारी सायंकाळी पहिला होम विधिवत पेटवण्यात आला. ग्रामीण भागात या सणाचं विशेष महत्त्व असून शेकडो ग्रामस्थांनी होमस्थळी एकत्र येत ग्रामदेवतेचे मनोभावे पूजन केले. ढोल ताशांच्या गजरात आणि जयदेवीच्या उत्स्फूर्त जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक फाक मारण्याची प्रथा. हातामध्ये लांब काठ्या घेत युवकांनी जल्लोषात फाका मारल्या आणि होमाभोवती फेर धरत आनंद साजरा केला.
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी या सांस्कृतिक परंपरेत हिरिरीनं सहभाग घेतला. कोकणाच्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या सणामुळे सध्या गावागावांमध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय. पुढील काही दिवस कोकणात पालखी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे. शिमग्याच्या या आगमनानं चाकरमानी आणि स्थानिक रहिवासी भक्तिसागरात न्हाऊन निघाले आहेत. आज जो शिमग्याचा पहिला आज पंचमीचा होम चालू होतो तो 9 दिवस होतो आणि 10वा होम तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि या 10 दिवसामध्ये आमच्या या गावामध्ये किंवा या आमच्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस हे रात्रीचे खेळ हे मुलं खेळत असतात. मोठ्या प्रमाणात असं त्यांचं खेळाचे वातावरण असं म्हणजे चांगलं वातावरण आनंदात चाललेलं असतं. आणि हे पारंपरिक हा सण म्हणजे मुंबई पुण्यातून मोठ्या प्रमाणात लोक इथं हजर असतात. आज पंचमीला सुरुवात झाली आणि हा 10 दिवस कार्यक्रम पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. आणि मुंबई पुणा इकडून सगळी मंडळी आमचे कोकणस्थ या उत्सवासाठी सहभागी होतात आणि कार्यक्रमाचा आनंद लुटतात. नंतर सानेवरती आमची ग्रामदेवता बसते. नंतर गावोगाव सगळी वाड्यातून प्रत्येक घरातून ती देवी फिरत असते आणि तो आनंद आमची गावची मंडळी सर्व साजरा करते. ही परंपरा आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली आहे. जेव्हापासून आमच्या ह्या गावदेवीची ह्या सुकली गावामध्ये स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर ह्या ठिकाणी जेव्हा आमची होम लावायला सुरुवात झाली म्हणजे होळीची सुरुवात झाली, आज पहिली होळी, अशी 10 दिवस त्या होळीला लागणार आणि पौर्णिमेला या ठिकाणी मोठा होम सजवला जातो. आणि पहिल्या होळीला आणखी शेवटच्या होळीला त्या ठिकाणी जे आमचे गावदेवी मंदिर ज्या देवींचा आम्ही स्थापना केलेली आहे देवींची, त्या सर्व देवींचे गुणगान त्या गाण्यामधून गायलं जातं. आणि ह्या ठिकाणी शिमगा सण हा सर्वात कोकणातला मोठा सण. या सणाला असंख्य भाविक म्हणजे आमचे जे मुंबईला चाकरमानी असतील, मुंबई पुणे व अन्य ठिकाणी कुठे नोकरीनिमित्त गेलेले असतील, ते सर्वजण ह्या ठिकाणी होळी निमित्त आपल्या घरी येतात. घरी आल्यानंतर जेव्हा 10वा होम लागतो त्या होमासाठी सर्व लोक या ठिकाणी उपस्थित असतात. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावामध्ये पालखी फेरा सुरू होते. आम्ही वर्षभर मंदिरामध्ये देवाच्या पाया पडायला जात असतो, परंतु वर्षातून एक वेळ देव आमच्या घरी येतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण अतिशय चांगलं वातावरण, भक्तिमय वातावरण संपूर्ण वाडीमध्ये असतं. आणि प्रत्येकाच्या घरी ही पालखी जात असते आणि प्रत्येक जण आपल्या मनोभावाने आपल्या श्रद्धेने त्या देवाची पूजा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक घरामध्ये होत असते. चिपळूणमधील नवसाला पावणाऱ्या श्री करंजेश्वरी देवीच्या शिमगा उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानच्या वतीनं देवीच्या मुखवट्यासाठी सुवर्णदानाचं आवाहन करण्यात आलंय. लोकवर्गणी आणि दानाच्या माध्यमातून तब्बल 900 ग्राम वजनाचा सुवर्ण मुखवटा साकारण्यात आला आहे. या सुवर्ण मुखवट्याची रूपे तयार करून शहरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरापासून गोवळकोट येथील श्री करंजेश्वरी मंदिरापर्यंत ही शोभायात्रा पार पडली. पारंपरिक ढोल ताशे, लेझिम, झांज यांच्या गजरात भाविक मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी विठू नामाचा गजर करत वातावरण भक्तिमय केले. या मिरवणुकीत चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि शेकडो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उरण करंजा येथील समुद्रकिनाऱ्याच्या मातीत वाढलेला एक साधा कोळी नाखवा मुलगा आज आंतरराष्ट्रीय आतिथ्य क्षेत्रात जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहोचलाय. त्यांचं नाव आहे जितेंद्र रोहिदास नाखवा. लाटांशी झुंज देणाऱ्या कुटुंबातून आलेल्या जितेंद्र यांना कष्ट, शिस्त आणि जिद्द यांचे संस्कार आईवडील रोहिदास नाखवा आणि लीला नाखवा यांच्याकडून मिळाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये शेफ म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. स्वयंपाकघरातील घाम, मेहनत आणि शिकण्याची ओढ यामुळे त्यांनी फूड अँड बेव्हरेज क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या प्रवासात त्यांची पत्नी पूजा नाखवा आणि मुलांनी खंबीर साथ दिली. 20 फेब्रुवारी रोजी CMO एशिया आयोजित ताज लँड्स एंड येथे झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना एशियाज मोस्ट ॲडमायर्ड जनरल मॅनेजर 2026 या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 23 वर्षांच्या अथक परिश्रमांची ही मोठी पावती मानली जाते. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या माणगाव आगार युनिट अध्यक्षपदी रोहित पोळ यांची 22 फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महामंडळातील एक कार्यक्षम आणि युवा कर्मचारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोळ यांना संघटनेनं अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. या निवडीच्या प्रसंगी विभागीय अध्यक्ष विलास खोपडे, सचिव गणेश शेलार यांच्यासह चेतन जाधव, स्वप्नील पवार आणि राजेश यादव यांसारखे अनेक मान्यवर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर माध्यमांशी संवाद साधताना
करताना रोहित पोळ यांनी सर्व कामगारांचे मनापासून आभार मानलेत. ग्रामीण भागात अहोरात्र सेवा देणाऱ्या लालपरीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. महाराष्ट्र एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना माणगाव आगार रायगड विभाग आज माणगावमध्ये संघटनेच्या कार्यकारिणीची निवड 2026ची होती. कर्मचाऱ्यांनी मला बिनविरोध निवडून दिलेलं आहे अध्यक्षपदासाठी. पण जो कर्मचाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याचं पूर्णपणे कर्मचाऱ्यांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा प्रयत्न या 2026मध्ये 100% करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि अशी ग्वाही मी 100% कर्मचाऱ्यांना देत आहे. संघटनेचा हिताचा जो विषय असेल तो 100% आपल्याकडनं होईल ह्याची अशी ग्वाही कर्मचाऱ्यांना मी देत आहे. कर्मचाऱ्यांना कोणतंही संकट येईल, कर्मचाऱ्यांना कुठलाही प्रॉब्लेम येईल, कर्मचाऱ्यांसाठी धावून जाण्याचा प्रयत्न आपला 100% राहील. आज माणगाव आगारामध्ये महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संघटनेची मीटिंग झाली. एकमेव मान्यताप्राप्त अशी ही संघटना आहे एस टीमध्ये. तर त्या एस टी कामगार संघटनेमध्ये रायगड विभागामध्ये माणगाव आगाराची जी बैठक झाली त्या माणगाव आगाराच्या बैठकीमध्ये माणगाव आगारामधून बिनविरोध अध्यक्षपदी जी नेमणूक झालेली आहे ते आमचे मोठे बंधू आहेत जी श्री रोहित सुनील पोळ हे आमचे मोठे बंधू यांची बिनविरोध अध्यक्षपदी नेमणूक झाली. त्याच्याबद्दल त्यांना अभिनंदन आणि पुढे वाटचालीस भागवू शुभेच्छा. मुंबईतील वडाळा येथे आयोजित राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पेणच्या सुहित जीवन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या चुरशीच्या स्पर्धेत संस्थेचे 2 प्रतिभावान खेळाडू जितेश साजेकर आणि यश पांगत यांनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलंय. 53 किलो वजन गटात जितेशनं आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावलं तर 74 किलो वजन गटात यशने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण यश संपादन केलं. महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. जितेश आणि यश यांच्या या यशामागे त्यांचे प्रशिक्षक राजेश अनगत आणि अमोल कायनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम आहेत. मुलांच्या देदीप्यमान यशामुळे सुहित जीवन ट्रस्टचे नाव संपूर्ण राज्यात उंचावले असून पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पेणसह संपूर्ण जिल्ह्यातून या दोन्ही विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या टीमचे सध्या सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे. खेड येथील LP इंग्लिश स्कूलमध्ये हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 9 वाजता प्रशालेत सामूहिक गायनाचा ऐतिहासिक उपक्रम पार पडला. या प्रसंगी खेडचे नायब तहसीलदार लक्ष्मीकांत सेनकर, नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक संतोष जाधव, मुख्याध्यापक बाळासाहेब भगत आणि पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी गुरुजींच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीते सादर करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सोशल मीडियावरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. प्रशालेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग नोंदवला. खेड परिसरात या आगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून गुरुजींच्या बलिदानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. हिंददी चादर परमपूज्य श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्त पनवेलमधील VK हायस्कूल येथे सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील सुमारे 20,000 शैक्षणिक संस्था, तब्बल 51 लाख विद्यार्थी आणि 1.5 लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात VK हायस्कूलमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिक गीत गायन सादर केले. यावेळी हिंददी चादर उपक्रमाचे प्रमुख समन्वयक रामेश्वर नाईक उपस्थित होते. तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना गुरु तेग बहादूरजी यांच्या त्याग आणि बलिदानाचा संदेश देण्यात आला. आज कोकण विभागामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक एज्युकेशन संस्थांमध्ये गुरु तेग बहादूरजींचं 350वी शहीदी समागम आपण या ठिकाणी करतोय. त्यानिमित्तानं जे एक धार्मिक गीत या ठिकाणी रिलीज करण्यात आलं आहे त्याचं सामूहिक गायन पूर्ण शाळेमध्ये एका वेळेला 53 लाख विद्यार्थ्यांमध्ये व 15 लाख कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी केलं जाते. खरंही उल्लेखनीय बाब आहे की ज्या गुरूंनी या देशासाठी, धर्मासाठी, मानवासाठी एवढी मोठी बलिदान दिलं असताना मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पिढींमध्ये हा इतिहास पोचला पाहिजे
म्हणून महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत आणि प्रत्येक खाजगी असो म्हणजे गव्हर्नमेंट एज्युकेशनल शाळा महाविद्यालय असतील यामध्ये सामूहिक गाणं आणि त्या येणाऱ्या पिढींमध्ये ज्या गुरूंनी ज्या महापुरुषांनी देश आणि धर्माला वाचवण्यासाठी या संस्कृतीला वाचवण्यासाठी ज्यांनी महान कार्य केलं असतील बलिदान दिलं असेल त्यांना नमन करणं याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे या कोकण विभागाचं असेल. मी संपूर्ण कोकण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी बंधू भगिनी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल की या शासनाच्या उपक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणं आणि एका वेळेलाच हा संदेश पोचवणं हे खूप मोठं कार्य या ठिकाणी केलं जाते. रोहा आश्रम येथील संत गाडगे बाबा मंदिरात रोहा परेड समाजाच्या वतीनं संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष निमित्तानं समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रायगड जिल्हा सचिव अमित निंबाळकर यांनी विविध थरारक प्रात्यक्षिकांद्वारे समाजातील फसवेगिरी उघड केली. तांब्यातून पाणी येणे, दिव्याची वात आपोआप पेटणे आणि करणी भानावत यांमागे वैज्ञानिक सत्य त्यांनी प्रयोगातून सर्वांसमोर मांडले. या सोहळ्यात पराग आणि लीना भालेकर यांनी अन्नदान केले तर प्रवीणा आणि प्रवीण सुर्वे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते. गाडगे महाराजांच्या स्वच्छता आणि सामाजिक समतेच्या विचारांचा जागर करत उपस्थितांनी विज्ञानाची कास धरण्याचा संकल्प केला. या सोहळ्यामुळे परिसरात गाडगे बाबांच्या विचारांचा नवा उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी या उपक्रमाला मनापासून दाद दिली असून उपक्रम यशस्वी झाला. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.